सिंगल धावेने षटक क्रमांक पहिले संपले. धावफलकावरती धाव आहेत एस एस टायगर या संघाच्या. लॉस ऑफ 9 विकेट्स, 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एट एट 8. इथे पुढे एकदा हलक्या हाताने शेअर केले आणि आत लगेच जवळ बॉलला अडवले. रणसंख्या 9 या आकड्यावरती. बॅकफुटला केले, पुश केले, बॉल जोपर्यंत अडवले गेले. पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये होते वाढ. धावांचा आकडा आहे त्याने प्रवेश केला डबल डिजिट मध्ये, म्हणजे 10 या आकड्यावरती. शपथ झाले. बॉल निघून चाललाय इन टू द गॅप. सीमारेषा पार. 4 धावांसाठी अफलातून फटका, चौकार. कुठला असोसिएशन? ऑन साईडला फटकायला लांब लेग मध्ये सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्येमध्ये वाढ होते. धावा आहेत त्या धावाजवळ पोहोचतात 15च्या घरात. तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि रणसंख्या 15 या आकड्यावरती. सुरेशला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. चौकार जरूर आला, फक्त 7 धावा खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवरती स्विंग अँड मिस, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. इथून पहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या एकेरीस एस एस टायगर हा संघ जाऊन पोहोचलाय 15 लॉस ऑफ 9 विकेट्स.
लोअर फुलटॉस पहिलाच बॉल स्लो केलं होत्या बॉलला आणि इथून पहिला बॉल मैदानावरती डॉट डिलिव्हर झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा संघाचा संघनायक आहे गौरव. मागच्या पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं, षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसरा बॉल ही डॉट. ही लाईन चांगली आहे कारण ज्या विकेटवरती आपण खेळत आहे अगदी आपण पाहिलं तर रेग्युलर लेदरची विकेट आहे. इथून जर तुम्ही मागे बॉल ठेवला तर नक्कीच खराब बॉल आहेत, पट्ट्यामध्ये येऊ शकतात आणि त्याला अनुसरून आतापर्यंत गौरवची लाजवाब गोलंदाजी. फुल लाईन पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मागे बॅटर बीट झाली, यष्टिरक्षकाकडून ही चुकी झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 3 धावेंचा या ठिकाणी धाडस दाखवला गेलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, मात्र सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत येतो 22च्या माध्यमातून. या 3 धावा टोटल मध्ये ऍड होत आहेत. रणसंख्या 1818. पहिले 2 चेंडू पहिले 2 चेंडू आहेत ते डॉट डिलिव्हर्ड आले. तिसरा चेंडू डॉट होता, मात्र तिथे यष्टिरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि कन्व्हर्जन जर पाहिलं तर 3 धावा टोटल मध्ये ऍड. एकंदरीत रनांचा आकडा तो जाऊन पोहोचला 18च्या घरात. आफ्टर कंप्लीट ऑफ 3 बॉल्स. यावेळी पहा काय घडलं. शपल झाले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यशांचा वेज आणि फलंदाज बाद. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला, बॉलला खेळून काढले. स्वीपर कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे या बॉलसाठी. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या सहाय्यानं धावांचा आकडा जाऊन पोहोचतो 19-19च्या घरात. 5 बॉलचा खेळ, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत षटकातील संपलाय. गोलंदाजी करणारा राजवीर योद्धाचा संघ आता शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय आणि 3 षटकाच्या अखेरीस रणसंख्या आहे ते जाऊन पोहोचले 19-19च्या घरात. तर षटक क्रमांक 4ला इथे सुरुवात होते. 3 षटकामध्ये 19 धावा आल्या, जिथे आपण पाहतो योगेच्या बॅटमधून 10 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा त्याच्या माध्यमातून जमवल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पहिल्याच बॉलवरती संधी आहे का, बॉल निघून जातोय.
येस अंपायर्स शेवटच्या बॉलवरती किती रन्स होत्या? येस थँक्यू. 2 धावा आल्या. येस पहिल्या बॉलवरती याच पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. येस 2 रन्स आल्यात. पहिल्याच बॉलवरती 2 रन्स आल्यात. रणसंख्या 21 आकड्यावरती. संतोषानं गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. या चेंडूची दिशा खराब आहे. अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत पाहत आहे. पुढे एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट इंडिकेट करतो आणि त्या इंडिकेटरचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. 1च्या मदतीने रणसंख्या 22 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हाफ फ्रॉम पुलचा फटका आलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स जोपर्यंत बॉलला कॅरी केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं या बॉलवरती. रणसंख्या 24 आकड्यावरती. 24 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. स्कोर कार्डवरती थोडंसं ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. स्लोवर गोलंदाजी सुरू आहे. यावेळी पहा बिटवीन द गॅप बॉलला परत पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणखी एक कडकडी धावा आलाय चौकार. तो 28 ऑन द 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्याच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेलाय. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 29ला 1 हे सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरचं चित्र आहे. गणेशानं सायकेलला पाहतोय 4 बॉलमध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूला योगेशला पाहतोय 10 मध्ये 10. 29 झालेत. येस 28 चला माफ करा 28. चला आमचे मॅन्युअल स्कोर आहेत चुका माणसांकडून होतात त्यामुळे थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि इथे धावा झाल्यात 28. पुन्हा एकदा फुल लाईन ही लाईन चांगली आहे. या खेळपट्टीवरती तुम्हाला फुल लाईनचे बॉल हातावे लागतील आणि बॉल पडला थोडासा कट झाला आणि आणखी एक जो बॉल आहे तो मैदानावरती डॉट आलाय. आणखी एक बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये म्हणजे फलंदाज बाद. तर नवीन बॅटर रोहित मैदानावरती दाखल झालेत. रणसंख्या 28 वरती 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाचा खेळ 5 बॉलचा खेळ संपला. माफ करा 1 to go शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संतोषानं पाहत आहे. ऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे आपण पाहू शकता. स्पिन अटॅक टॅप केलं बॉलला. बॉल ऑन साइडला निघून गेलाय. लॉंगर मध्ये जोपर्यंत बॉलला अडवले गेले सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय म्हणजे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. षटक क्रमांक 4 इथे संपले आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्येवरती धावा स्कोर कार्डवरती धावा झाल्या 30. शेवटचे ओव्हर शिल्लक राहिले. लास्ट ओव्हर
रणसंख्या स्कोर कार्डवरती 30. आफ्टर कंप्लीटेड ऑफ 4 ओव्हर्स. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आता सुरू आहे, जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर आलेत. वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि सांघिक शेवटचं म्हणजे अंतिम षटक घेऊन स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत 30 धावा हे जबावल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना एस एस टायगर या संघानं पहिला बॉल पुढे एकदा लांगांना निघून गेला. क्षेत्ररक्षक बॉलवरती चुकी करतोय. बॅकअप सुरेख आहे या बॉलवरती. अगदी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब. हा ताळमेळ फार गरजेचा आहे. बॉल काढल्यानंतर कॉलिंग आणि त्याच्यानंतर दोन्ही बॅटर्स मैदानावरती कशा पद्धतीने रन्स कंप्लीट करतायत हे देखील महत्वाचं आहे. 3 धावा आल्यात आणि 3च्या मदतीनं रणसंख्या 3-3 33 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा बॉल शॉर्ट अँड पुलचा हल्ला लांगाच्या डोक्यावरून आर पार सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक आक्रमक फटका चौकार. षटकार आला आणि रणसंख्येने आकार प्राप्त केला. 39 39 यावी येस यष्टांचा वेग फलंदाज बाद. मागच्या बॉलवरती वार आणि या बॉलवरती पलटवार म्हणजेच बॅटर माघारी परत विकेटचं पतन. यष्टांच्या मागे बॉलला लॉंग स्टॉप मध्ये कॅरी केले गेले. एक सिंगल दाबाले. सिंगलच्या सहाय्याने रणसंख्या 40. ते 4 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. शेवटच्या षटकातील फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस. उंची जास्त आहे, लांबी नाही आहे बॉलवरती. एक लाजवाब कॅच आणि फलंदाज बाद माघारी भरतोय. वन मोर टू गो. या षटकातला शेवटचा बॉल म्हणजे पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. मैदानावरती गोलंदाजाला इन ऍक्शन पाहत आहे. लाजबाब या ठिकाणी बॉल होता. गुडले स्पॉट, त्याच्यानंतर अतिरिक्त बाउन्स, भन्नाट वेग. या बॉलवरती फलंदाज बाद. टार्गेट आहे येणारे चेंडू 30 आणि धावा करायच्यात 41.
विनंती आहे एस एस टायगर्स प्लीज लवकर जा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल्स देखील आपली वाट पाहत आहेत. एस एस टायगर्सला विनंती आहे. आणि दुसऱ्या बाजूला राजवीर योद्धास प्रारंभिक जोडी प्लीज लवकर पाठवून द्या. 30 मध्ये या धावा ज्या आहेत तिथे टार्गेट 41 धावांचा, येणारी 30 चेंडू 41 धावा करायचे आहेत. तर कोणता संघ जिंकेल? एका बाजूला एस एस टायगर आपल्या स्क्रीनवरती चित्र पाहत आहेत. 30 वरती 41 करायचे आहेत, जिथे गरज आहे 30 मध्ये 41 धावांची. राजवीर योद्धा हा संघ विनंती आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून झालंय, बॅटर पाठवून द्या प्लीज. राजवीर योद्धास प्लीज प्रारंभिक जोडी पाठवून द्या. दोन्ही संघाला विनंती आहे, घाई करा.
स्वागत आहे मॅच मध्ये, जिथे एका बाजूला रणबीर योद्धास त्यांच्या बरोबर एसएस टायगर्स दोन संघाला मॅच मध्ये पाहत आहे. राजबीर योद्धा जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात एसएस टायगर्स या संघाने स्कोर कार्डवरती 40 धावा लगावल्या. 41 धावांचं टार्गेट सेट केलंय. 20 मध्ये 41 या धावा चेस करण्यासाठी राजबीर योद्धास कडून गौरव आणि त्यांच्याबरोबर पिंट्या ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. तर अमर कदम ज्या गोलंदाजाला पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती बोलवलं गेलं. पहिलं षटक ही फार निर्णायक राहिली. ते जर अर्ली ब्रेक थ्रू आला या ओव्हरमध्ये तर 30 मध्ये 40 धावा डिफेन्स करत असताना एक वेगळा उलटफेर प्रेक्षकांना आणि या संपूर्ण क्रीडा रसिकांना निश्चितपणे पाहायला मिळेल. गौरव पिंट्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 10च्या सरासरीने मॅचमध्ये धावा करायच्या आहेत. 41 धावा कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे. ते 8.2च्या सरासरीने प्रति षटकामागे बॅटिंग करत असताना धावा जमवायच्या आहेत. राजवीर योद्धाच्या संघाला प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. गौरव आणि पिंट्या ही सलामीची जोडी आहे. अमर कदम गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळत आहेत. 8.20 ची सरासरी आहे. चला विनंती आहे दोन्ही संघाला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण दुसऱ्या इनिंगला बराचसा उशीर होता. आपल्याकडे वेळेवरती रिस्ट्रिक्शन्स आहेत, निर्बंध आहेत. त्याच्यामुळे विनंती असेल की प्लीज घाईनं मॅचला ऑन करूयात. सेकंड इनिंगचा पहिला बॉल 41 धावांचं टार्गेट. पहिल्याच बॉलमध्ये बॅकफुटला गेले. ऑन साईडला कट करायचं होतं, बॉलला ऑफ साईडला मारायचं होतं. अगदी स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणि षटक क्रमांक 1 जिथे अमर कदमला पाहता पहिला बॉल डॉट डिलिव्हर झालाय. बाहेर ठेवला बॉलला नजरेपासून दूर, बॅटपासून दूर. कट करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल बॅटर गौरव. दुसरा बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉडीवरती बॉल अब्दुल्ला. लगातारचा दुसरा चेंडू आहे तो डॉट डिलिव्हर झाला. मी उल्लेख केला की अमर कदमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे मॅच मध्ये पकड बनवण्यासाठी हे षटक जे आहे ते तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही प्रेशर बनवला, दर्पण निर्माण केला, तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी थोडेसे रस्ते कठीण होतील. अमर कदमच्या खांद्यावरती जबाबदारी. राऊंड द विकेट आले ती आवेल ही अप्रतिम डिलिव्हरी. लाजवाब बॉल थोडासा बाहेर काढल्या बॉलला. अप्रतिम स्पेल आतापर्यंत 3 बॉलवरती पाहिला. बन्नाट वेग ही लेंथ अप्रतिम आहे. गुडली स्पॉट मध्ये ठेवलं. अतिरिक्त बाउन्स दिला. गौरव मागे गेले. ऑन साईडला पुन्हा एकदा ऑफ साईडला माफ करा, कट करायचं होतं बॉलला. गतीने बीट केला बॉलला. इथे आणखी एक जो चेंडू आहे तो मैदानामध्ये डॉट डिलिव्हर झालाय. 3 बॉल डॉटच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहत आहे. तर 41 धावांना प्रत्युत्तर देत असताना सुरुवात अमर कदम यांच्या माध्यमातून लाजबाब. यावेळी रडारमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये बॉलसाठी तैनात आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार. रोखलं गेलं एका धावेवरती. आणि 4थ्या चेंडूवरती राजवीर वॉरियर्स या संघानं धावांचं जे खात आहे
ते खातं उघडलंय. 40 धावांची गरज इथून पुढे. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर कदम स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पिंटाला आपण पाहताय. कट केलं बॉलला, बॉल निघून चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरील सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. आता क्रिकेटमध्ये तुम्हाला रन बॉल इक्वेशनने खेळणं गरजेचं आहे. 8.20 ची सरासरी होती. पहिल्या 3 बॉल डॉट आल्यानंतर इथून जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावा फक्त आणि फक्त 3. म्हणजे क्रिकेटबद्दल नेहमी म्हटलं गेलं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे डोक्यानंही खेळण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येक बॉल इथे पहा बिटवीन द गॅप बॉलला पाठवून दिले. स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार. पहिला षटकातील हा पहिला लाजवाब देखणा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती 7 धावा आतापर्यंत आपण पाहताय. अमर कदम यांना पहिल्या षटकामध्ये पाहिले 3 चेंडू डॉट आले. त्याच्यानंतर कमबॅक हे लाजवाब राहिले. पिंट्यांच्या बॅटमधून क्लासिकल फटका, स्कोर विकेटचा फटका पाहिला. बिटवीन द गॅप स्वीपर कव्हर मधून बॉल सरळ पाठवून दिला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. रणसंख्या जवळपास 7च्या घरात. आता येणारे 24 चेंडू शिल्लक राहिले. त्यांनी 24 बॉलमध्ये करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी जवळजवळ 34 धावा. 24-34चं समीकरण आहे मॅच मध्ये. राजवीर योद्धा पहिला मॅचचा विजय संघ आहे. दुसऱ्या बाजूला SS टायगर हा संघ देखील पहिला मॅचचा विजयी संघ आहे. त्यामुळे इथून एखादा संघ निश्चितपणे पराभूत होणार आहे आणि कोणत्या संघाला पराभूत स्वीकारावा लागेल हे मात्र तुमचे प्रयत्न सांगून जातील. कारण क्रिकेटमध्ये तुमचे प्रयत्न फार गरजेचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही जितके प्रयत्न अचूक करणार तितकं यश तुमच्या भेटीला लवकर येईल. षटक क्रमांक 2 मधला पहिला बॉल इथेही वेट केला. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मागे निघून चाललाय. लॉंग लेग मध्ये सिंगल कंप्लीट. बेंचर एंडला थ्रो आहे. पण थ्रो रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिली तर तितकी सुरेख आहे. दोन्ही बॅटर मधला तालमेल अचूक आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर रणसंख्येमध्ये वाढ होत आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती. नऊ धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात आणि रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये नजर टाकली तर 32 करायचे 23 बॉल मध्ये. उलटा सुलटाचा मामला आहे. कारण 2 नंतर 3 आणि 3 नंतर 2 हे इक्वेशन आहे स्कोर कार्ड वरती. गौरवच्या बॅटमधून अप्रतिम फटका रनर मध्ये होता. लॉफ्ट केला कडेकडे. स्टँड द डिलिव्हर्ड बॉल सीमा रेषा पार फोडार. 4 धावांसाठी की 6 धावांसाठी आहे याच्यावरती आता अंपायर्स शहानिशा करतील आणि आपल्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवतील. मात्र फटका जर पाहिला तर क्लासिकल स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार आहे. 6 धावांसाठी षटकार. सहा धावा. रणसंख्या 6च्या मदतीनं 15 या आकड्यावरती 15-15 22-26चं समीकरण तर येऊन थांबलंय मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. दुसऱ्या बॉलवरती हल्ला सोडवला. पुन्हा एकदा मागे आले. अगदी जर आपण पाहिलं तर डीप क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट. आणखी एक बॉल डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झालाय. पहिल्या चेंडूवरती डबल, षटकार, डॉट हे बरेचसे चित्र आहे संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिल्यात. रणसंख्या जर पाहिलं तर 1.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात 15-15. स्ट्राईक हेडला गौरव सारखे एक आक्रमक खेळाडू. बॅट उलटी गेली. लोअर फुल टॉस वापर कलेक्शन नाही झालं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवतोय फेकी होईल तिथूनही एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये होते वाढ. धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 16 च्या घरात. 16 ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत
4 चेंडू फेकून झालेत, 9 धावा खर्च करतो गोलंदाज दीपक. स्ट्राईकला पिन त्याच्या बॅटमधून एक क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहिला होता. यावेळी पहा बॅक फुटला गेले, कट करायचं होतं, शेवटच्या मोमेंटला डबल माइंडेड झाले, सोडायचं की खेळायचं याच्यामध्ये डबल माइंडेड जाणवले आणि शेवटच्या मोमेंटला बॉल आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता, म्हणजेच स्कोर कार्डवरती डॉट बॉल लगावली जाते. 1 more to go म्हणजे षटक क्रमांक 2 मधील हा शेवटचा बॉल आहे. फ्लोर लेनचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगंडचा खूप चांगला वापर, वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 9च्या सरासरीनं 18-18 या आकड्यावरती. समीकरण आहे. मॅच मध्ये येणारे 18 चेंडू करायचे 23वा षटक क्रमांक 3 जे येणार आहे ते या मॅच मधील एक महत्वाचं षटक आहे. इथे जर धावा रोखल्या गेल्या, इथे जर बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटला आणलं गेलं तर निश्चितपणे प्रेक्षकांना एक मनोरंजक मॅच निश्चितपणे पाहायला मिळेल. मात्र सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सही कौतुक करूयात, कारण सलामीला आलेले फलंदाज आहेत. एका बाजूला गौरव आणि पिंट्या ही प्रारंभिक जोडी आहे. आतापर्यंत चेस करत असताना सलामीची पार्टनरशिप अप्रतिम राहिले. या पार्टनरशिपला ब्रेक करणं गरजेचं आहे. तो ब्रेक थ्रू येईल का या बॉलिंग मध्ये? पहिला बॉल अंपायरचा सिग्नल येतोय. अगदी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट इंडिकेट करतो आणि तो व्हाईटचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. एक एक्स्ट्रा रन संघाच्या टोटलमध्ये ऍड होते. रणसंख्येची जाऊन पोहोचते 19-19 घरात. अमर कदम ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं, एक घातक गोलंदाज यावेळी पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. बराचसा बाहेर बॉल आहे, अगदी वेगवान बॉल होता, मात्र दिशेवर नियंत्रण नाही. क्रिकेटचा खेळ आणि माणसाचं आयुष्य याच्यामध्ये गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय सर्वाधिक महत्वाचं. यावेळी दिशा खराब होती, पंचानं दंडित केलं. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. रनांचा आकडा जोर पोहोचला 20च्या घरात. 41 धावांचा पाठलाग सुरू आहे, म्हणजे इथून 21 धावा करायचे. करंट रन रेट 10च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. रिक्वायर्ड रन रेट 7, म्हणजे 7च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या राजवीर योद्धाच्या संघाला. अमर कदम आतापर्यंत 2 चेंडू वाईट डिलिव्हर झाले त्या षटकातील. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम स्पेल राहिला होता. इथे पहा यू मिस आय वी डेफिनेटली हिट, म्हणजे यावेळी यशताना हिट केलंय आणि फलंदाज क्रमांक पहिला गौरव बॅक टू द डग आउट, विकेटचं बटन. सूरज तमीर बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 2 चेंडू खराब जरूर आले. तिसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट आली. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्वतः चेंडू मागे धावतोय. जोपर्यंत बॉलला कॅरी करेल 2 धावा बॉलवरती कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीने रणसंख्या 22 या आकड्यावरती. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत गोलंदाज अमर कदमच्या माध्यमातून आणि त्यांनी धावा खर्च केल्या. आतापर्यंत 11. एक महत्वाची विकेट गौरव यांच्या षटकामध्ये त्यांनी बाद केले. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि इथे अमर कदम यांच्यावरती खास करून जबाबदारी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर पाहिला, मात्र अप्रतिम स्पेल. धावांचा आकडा जो आहे तो अगदी जवळ जात असताना पाहता बॅटिंग करणाऱ्या राजवीर योद्धाज या संघाच्या माध्यमातून एसएस टायगर्स या संघाला बॅटिंग करताना आपण पाहताय. यावेळी पहा बॅक फुटला गेले. पुढे एकदा बोट फटका
क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आढळून तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांची मोहरी या बॉलवरती. 1 शॉट अंपायरचा सिग्नल आला म्हणजे 2 धावा काढल्यात, पण तिथून 1 शॉट म्हणजे फक्त 1 धाव ही संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. अगदी मैदानावरती ज्या लाईन्स आहेत म्हणजे रिटर्न क्रीज, पॉपिंग क्रीज, त्यांचा अगदी सुरेख वापर करणं गरजेचं असतं. रन्स घेतल्यानंतर तुमची बॅट आहे ती रिटर्न क्रीजच्या पुढे जाणं बंधनकारक असतं. इथे पाहिलं तर ती रिटर्न क्रीजच्या आधी बॅट राहिली होती आणि पंचाने यावेळी लक्षात आणून दिला हा 1 धाव आहे तो 1 शॉटच्या माध्यमातून खारिज केले गेले. यावेळी पहा बॉलची लेंथ पहा, गुडली स्पॉट, आणखी एक अप्रतिम बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केला. पंचांकडे दाद मागितले गेले आणि येस डेफिनेटली आणखी एक फलंदाज या षटकामध्ये बाद झालाय. आता इथे अपील केली गेली. अपील करणं अनिवार्य आहे. क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी सांगितलं जातं की अपील करणं हे गरजेचं आहे. मी मगाशी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर. आणि मैदानावरती तेच झालं. स्ट्राईक एंडला जे बॅटर होतं त्यांचं अगदी लक्ष विचलित झालं, दुर्लक्षित झालं आणि त्या ठिकाणी यष्टांचा वेध घेत असताना पंचांकडे दाद मागितली गेली. पंचाने त्या ठिकाणी स्पष्टपणे फलंदाज बाद आहे हे घोषित केलं. चला अंपायर सिग्नल हा शेवटचा असेल. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल. पंचांचा जो काही निर्णय मैदानावरती येईल तो निर्णय हा शेवटचा निर्णय दिला जाईल, मांडला जाईल. त्याच्यामुळे मी राजवीर योद्धा संघाला विनंती करेल प्लीज रिस्पेक्ट अंपायर डिसिजन. पंचांना थोडस आपण प्लीज पंचांचा सिग्नल, पंचांचा इशारा हा निर्णय शेवटचा असायला विनंती आहे. राजवीर योद्धाच कॅप्टनला मी विनंती करते. कॅप्टन चला आपण समजून घ्या कारण मैदानावरती काय घडलं होतं. बॉल डॉट आला होता, बॅटर पुढे चालले होते, स्टबला लावले गेलं आणि जोपर्यंत अंपायर कोणताही सिग्नल मैदानावरती देत नाहीत आणि त्याच्या अगोदर मैदानावरती जर काही घडलं तर मग तुम्हाला तो निर्णय स्वीकार करावा लागतो. पंचांचा सिग्नल आहे तो प्लीज शेवटचा आहे. जातो मी त्याला सोडतो मग काय बीच बसू इथं जाऊ तिकडे जाऊ तिकडे. चला पंचांचा प्लीज प्लीज पंचांचा जो काही डिसिजन आहे तो शेवटचा डिसिजन असेल. चला राजवीर योद्धाला विनंती मित्रांनो सहकार्य करा प्लीज. राजवीर योद्धा आता सहकार्याची अपेक्षा आहे कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. सचिन तेंडुलकर जर असेच मैदानात भांडत बसले असते तर काय घडलं असं. म्हणून विनंती आहे की पंच जो काही तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नल देतील, इशारा देतील ते पाळणे गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या नियमाची आठवण करून देतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 2 मध्ये त्या अंपायर उल्लेख सापडतो. अंपायर म्हणजे 2 अशा व्यक्ती आहेत ज्या मैदानावरती उभं कशाला केलं जातं तर जे काही मैदानावरती चाललंय ते कंट्रोल करण्याचं जे काही काम आहे ते या 2 व्यक्तींच्या हातामध्ये आणि त्याने दिलेला जो निर्णय आहे त्याला रिस्पेक्ट करणं हे खेळाडूंचं काम आहे. आणि मी विनंती केलं चला खेळाडू वृत्तीने आपण निर्णय स्वीकारा. नवीन बॅटर प्लीज लवकर या. नवीन बॅटर दिगंबर मैदानावरती दाखल झालेत. धावा झाल्या 23. 2 गडी आतापर्यंत 2 हादरे लागलेत राजवीर योद्धाच्या संघाला. षटक्रम 3 मध्ये अमर कदम पुन्हा एकदा कमबॅक करते. यावेळी देखील अप्रतिम डिलिव्हरी, जस्ट स्विंग अँड मिस, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल पडला, पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि जस्ट बॅटरला काही समजायच्या अगोदर बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी वेल गॅदर यशांच्या मागे आपण पाहतो यष्टिरक्षक किती जवळ उभा आहे आणि या स्पीडनं बॉल गॅदर करणं
दिस इज अ सुपरबली ब्युटिफुल. मैदानावरती हे चित्र आपण पाहत आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल आहे क्लासिकल फटका. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य बॅटवरती आला. रडारमध्ये होता. मिडल केला बॉलला दिशा दिली आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 25च्या घरात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 12 मध्ये 16 करायचे. 12 मध्ये 16ची गरज आहे. 8ची सरासरी आता राखायच्या बॅटिंग करणाऱ्या राजवीर योद्धाच्या संघाला. तर 12 मध्ये 16चं इक्वेशन आहे. येणारे 12 बॉल करायचे 16 धावा. 8ची सरासरी राखायची आहे बॅटिंग करणाऱ्या राजवीर योद्धाच या संघाला. पहिला बॉल आहे. पहिल्या बॉलला सोडलंय म्हणजेच वाईटचा इशारा आलाय. वेल लेफ्ट म्हणजे एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव होईल. जिथे धावा झाल्यात 26 म्हणजे उर्वरित धावा 15 करायचे. त्यावेळी कट केलं बॉलला बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलंय. जोपर्यंत बॉलला कॅरी केलं दुसरा धावेचा प्रयत्न निश्चितपणे झाला. मिस थ्रो म्हणजे गॅदर नाही केलं. डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. धाडसी नाही म्हणजे 3 धावा आणि 3 या आकड्यावरती रोखलं गेलंय. रणसंख्या 29 29. अजूनही या मॅच मध्ये 12 धावांची गरज आहे बॅटिंग करण्याला राजवीर योद्धाच्या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुनील आलेत. पहिला बॉल वाईड. दुसऱ्या बॉलवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तिथून डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. सतरा मध्ये 12चं समीकरण. येणारे 17 चेंडू करायचे 12 धावा. 11-12 माफ करा 11-12चं इक्वेशन आहे. 11 चेंडू शिल्लक राहिले. धावा 12 करायचे आहेत. सुनील यांना पाहता पुढे एकदा इन ऍक्शन. पुढे एकदा एक अप्रतिम बॉल. पुढे एकदा जर पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती मैदानावरती बरंच काही घडतं. एक तेरी एक मेरी. एका चेंडूवरती वार. दुसऱ्या चेंडूवरती पलटवार. एका चेंडूवरती पार्ट या बाजूला जड होतो. दुसऱ्या चेंडूवरती पार्ट त्या बाजूला जड होतं. क्रिकेट आहे. यावेळी पहा बॅकफुटला गेले. हलक्या हाताने स्टीअर केलं. दिशा दिली. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येतोय इथेही फक्त एक सिंगल धाव आले. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा चेंज होईल. 2 चेंडू फेकून झाले. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत त्या मॅच मध्ये आणि 10 मध्ये करायचे 11 धावा. 10 मध्ये 11चं इक्वेशन. दुसऱ्या बाजूला पिंटे आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत अप्रतिम फटके पाहिलेत. स्केअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात. पुन्हा एकदा एक सिंगल आली. या सिंगल रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा आकडा 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. येणारे 9 चेंडू 9 मध्ये 10. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. चला येणारे 7 मध्ये तर 9 धावा करायचे. 7 चेंडू शिल्लक राहिलेत. धावा करायचे 9. अगदी मैदानावरती आणखी एक लाजवाब माशी आलेली पहा. कट केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती. लाजवाब क्षेत्ररक्षक सिंगल वरती रोखलं गेलंय. षटक क्रमांक 4 ही संपलाय. अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण. येणारे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 मध्ये करायचे आहेत 8 धावा. 6-8 हे इक्वेशन आहे.
येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत, करायचे आहेत 8 धावा. आतापर्यंत SS टायगर या संघाच्या जर आपण एकत्रित विचार केला तर क्षेत्ररक्षण लाजावर राहिले. फ्रंट ऑफ द विकेट, स्कोर ऑफ द विकेट जे काही फटके अडवले, प्रत्येक बॉलवरती सिंगल धावेवरती रोखले गेले. लाजवाब फिल्डिंगचा या ठिकाणी नमुना पेश केलाय गोलंदाजी करणाऱ्या SS टायगर या संघानं. 6 मध्ये 8चं समीकरण आहे, त्या ठिकाणी चर्चा केली जाते. मात्र विनंती आहे SS टायगर टीम मिटिंग घेऊ नका. चला सहा मध्ये 8चं समीकरण अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच येऊन थांबले. 41 धावांचं टार्गेट होतं. सुरुवातीला म्हटलं आपण की 8.2ची सरासरी आहे, ती अगदी इझी चेस होईल. मात्र क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्हाला नेहमी सांगत आलाय, कोणतंही टार्गेट हे क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न सर्वोत्तम असणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. 6 बॉलवरती 8. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा सेम फील्ड फॉर लास्ट ओव्हर जिथे गोलंदाजी टाकली विजय राऊत यांना आणले गेले. 6-8 विजय राऊत आणि बॉलिंग एंड. सलामीला आलेला पिंट्या अजूनही स्ट्राईक एंडला, ज्याच्या माध्यमातून धावा लाजवाब बनवल्या गेल्या. यावेळी स्लो बॉल होता. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती सिंगलवरती थांबवलं जाईल. पिंट्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवील की नकार देईल, तर नाही थांबवले चांगले चित्र. हे चांगलं चित्र आहे, कारण आतापर्यंत पिंट्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहिले. त्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवणं हे मी म्हणेल की SS टायगर संघाच्या दृष्टीनं खूप चांगली बाब आहे. आणि इथे थांबवले गेले, एक सिंगल धाव जरूर आले. मात्र इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 5 बॉलमध्ये करायचे 7 धावा. 5-7चं इक्वेशन. दिगंबर आहे स्ट्राईक एंडला. यावेळी पहा फटका चांगला असेल, त्याच्या स्वीपर कव्हर मध्ये चुकी झाली आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. चुकीला माफी नाही आला यावेळी सौकार. अगदी हेच आहे, तुम्हाला चुका रोखाव्या लागतात. क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच म्हटलं जातं की एरर इज अ हॉरर, म्हणजे चुकी म्हणजे भीती, आणि तेच घडलं. यावेळी चुकी करायची नव्हती. 4 धावा आल्या, रन झालेत 38, म्हणजे अजूनही 3 धावा करायच्या आहेत. येणारे 4 वरती 3. मी धावा करायच्या आहेत 3. कहाणी में आणखीन एक ट्विस्ट मैदानावरती येईल का? विजय राऊत मैदानावरती उलटफेर करतील का? यावेळी 5 क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरून बॉल फरार, सीमा रेषा पार. आणि इथे 4 धावाने संघ राजवीर योद्धाज ऑन दिस मॅच.